नमस्कार, मी अंकिता. तर आज आपण खमंग, कुरकुरीत, कमी तेल शोषणारी आणि भरपूर अशी लेयर असणारी अळूवडी बनवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी अळूचे पानं असे स्वच्छ धुवून घेतलेत सुकून. आता आपण त्यांच्या सुरीच्या साहाय्याने शिरा काढून घेणार आहोत. शिरा काढून घेतला की अळूवडी अशी मध्ये तुटत नाही, एकदम व्यवस्थित अशी अळूवडी होते. सर्व शिरा आपण अशा प्रकारे काढून घेतल्यात. आता आपण अळूवडी बनवायला लागणारं साहित्य घेणार आहोत. बेसन पीठ, जिरा, तांदळाचं पीठ, सफेद तीळ, चिंचेचं पाणी, लसूण, हिरवी मिरची. लसूण आणि हिरवी मिरची आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. सगळं मिश्रण आपण असं एकत्र करून घेतलं आहे. आता आपण हे मिश्रण सर्व मिक्स करून घेणार आहोत. पहिले आपण चिंचेचं पाणी टाकलं आहे, त्यानेच मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण थोडं हळद टाकू. आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडं थोडं पाणी करून आता आपण हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घेणार आहोत. जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं, असं मीडियम करायचं. आपलं मिश्रण इथे बनवून तयार आहे. आता आपण अळूवडी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. इथे मी जास्त लेयरची अळूवडी नाही बनवली आणि बेसन पिठाचा पण वापर जास्त नाही केला. अळूच्या पानांची टेस्ट त्याने जास्त लागत नाही, त्यामुळे मी ते थोडं थोडंच असं लावणार आहे, जेणेकरून आपली अळूवडी एकदम अशी कुरकुरीत आणि टेस्टी होते. इथे सर्व बाजूने असं सर्व बेसन पीठ आपण सारखंच लावून घेणार आहोत. आता त्यावरती आपण टाकूयात सफेद तीळ. सफेद तिळाने टेस्ट एकदम छान येते आणि अळूवडी खायला पण एकदम अशी कुरकुरीत लागते. आता आपण अळूवडी अशी सफेद तीळ टाकून फोल्ड करून घेणार आहोत. अशी व्यवस्थित एकदम छान अशी फोल्ड करून घ्यायची. सर्व अळूवडी अशा आपण फोल्ड करून घेणार आहोत. एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे आपली अळूवडी. बनवायला पण खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात होते. अशा प्रकारे असा अळूच्या पानाचा आपण मुटका बनवून घेणार आहोत. इथे आपला स्टीमर पण असं गरम झालं आहे. आता आपण त्यामध्ये ठेवणार आहे अळूवडीला. प्लेटला ग्रीस करून ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपण अळूचे मुटके वाफवून घेणार आहोत 10 ते 15 मिनटं. आता आपण झाकण लावून घेऊयात आणि 10 ते 15 मिनटं असे अळूचे मुटके वाफवून घेऊयात. इथे 10 ते 15 मिनटं झालेत. आता आपण सुरीच्या साहाय्याने बघणार आहोत अळूचे मुटके शिजलेत की नाही. सुरीला जर चिटकले नाही तर समजायचे आपले अळूचे मुटके असे वाफवून झालेत. आता आपण त्यांना थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत. इथे असे थंड झालेत अळूचे मुटके. आता आपल्या आवडीनुसार आपण त्यांना कट करून घेणार आहोत. आपण स्टोरेज करून पण ठेवू शकतो. 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर अळूची वडी एकदम अशी छान आणि जशीच्या तशीच राहते. आपल्याला पाहिजे तेवढेच आपण तळणार आहोत, पाहिजे तेवढेच कट करणार आहोत. आता आपण सर्व अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. आपलं तेल पण इथे असं छान गरम झालं आहे. आता आपण त्यामध्ये अळूवडी टाकणार आहोत. गॅस जास्त फास्ट नाही करायचा, स्लोच ठेवायचा. त्याने अळूवडी पूर्णपणे तेल पण कमी शोषलं जातं आणि अळूवडी पण अशी एकदम कुरकुरीत अशी तळली जाते. बघा इथे अशा प्रकारे सर्व अळूवड्या आपल्या तळून झाल्यात. आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यातलं पूर्णपणे असं तेल निघून जाईल आणि अळूवडी अशी कुरकुरीत होईल. आता आपण त्यामध्ये दुसरी अळूवडी तळण्यासाठी टाकणार आहोत. सर्व अळूवड्या आता आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत. कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी. अळूवडी म्हटलं तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. अशा प्रकारे आपली अळूवडी इथे बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.